साई बाबा नाही, रामनवमीचा उत्सव साजरा करायचा नाही. रीतभात चालू करताना अदुगरचं सांभाळता येतं का नाही ते बघा. बाईजा, आज तुझं कशातच मन नाही. तसं नाही हो. त्या हिंदुरावाच्या वाड्यावर जायचंय. मला नाही पटत. मला तरी कुठे पटतंय. मग नको जाऊया ना आपण. हा, नको जाऊया ना. इथे आता आपल्या हातात कला आहे ना. हेच कुठेतरी साईंना वाटलं असेल ना. हो, वाटलं म्हणून काय म्हणता. ठाऊक आहे त्यांना तुमच्या हातात कला आहेच. पर तो हिंदूराव म्हणतो काय बी करायचं नाही म्हणजे काय. अगं, देवाचं करायची संधी आली आणि आता ती बी जावी. काय म्हणावं काय या नशिबाला. अहो, पर तुम्ही स्वतःला बोल कशा पायी लावून घेताय. तो हिंदुरावच तसला आहे. हिंदुराव आणि त्याची संगत कशी आहे ठाऊक आहे ना व तुम्हाला. ठाऊक आहे ना. त्यामुळेच तर ते नंदी आणि भैरव इथे आलते. ते इथून कधी जातायत असं झालतं मला. म्हणजे रामाचा उत्सव तो बी त्यांच्या वाड्यावर साजरा होणार आणि आपण तिथं जायचं. हे बघ बाईजा, मोजकीच घर आहेत आणि अवतान देऊन नाही गेलो तर कसं चालल. जावं तर लागेलच ना. हो, पर अगं ऐकून तर घे. उद्या उत्सव होईल तिथं. तिथं रामनामाचा जप होईल. त्यामुळं का होईना काही ना काही फरक पडलच त्या माणसांमध्ये. आणि आपण चांगलं बघितलं तर चांगलं दिसलच की आपल्याला. बरोबर हाय. आता हीच गोष्ट तुला साईंनी सांगितली असती तर तुला पटली असती ना. हा, हे बघ बाईजा, मला सगळं समजतंय. तिथं साईनं यायला मनाई केली हे तुला लागतंय ना. पर एक सांगू, साई गावातून बाहेर गेल्यावर सकाळी तू मला जे सांगितलं ना ते आठव. कोणी काय बी म्हणू, माझा साई हितच राहील असा विश्वास आहे मला. आणि सकाळी जशी होतीस तशीच निवांत राहा. बाकी सगळं त्याच्यावर सोपं. तुम्ही जिप्रीला समजावलं ना. अगं वय समजावलंय पण लेकरू लयच लहान आहे ग. अहो, पर ती का झोपली. पहाट आपला बा मातीचा राम करणार आहे म्हणून ना. अगं मी तिला बोललोय खरं, पण कसं करू. हिंदूरावानं चोख सांगितलंय ना व. ते मला ठाऊक नाही. त्याच्याकडे नाही तर नाही, आपण आपल्याकडे ठेवू. तुम्ही सकाळी उठून रामाची मूर्ती घडवा. अगं पर साईली सांगावा धाडला होता तो असा फुकट जाईल का. ते बी खरंच आहे म्हणा. गुरुवर, काय तुमची किमया. जो तो वेगवेगळ्या विचाराने बघतोय. पण कसंही बघितलं तरी उद्या शिर्डी गावात रामनवमी साजरी होणार आणि मुख्य म्हणजे सगळे जण ती साजरी करणार हे दिसतंय. कबीराच्या जन्मातली सेवा या जन्मात सुद्धा घडणार आहे. हे तुमचंच पाठबळ. तुम्ही नसता तर ही सेवाच घडली नसती. मातापती
माळसापती शरद काय झालं? साईना साईना उत्सवाला घेणार नाही. असं? अरे कोण म्हणाल हे? अक्काने सांगितलं का तुला? तिनं 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 बी सांगितलं आणि काल रातच्याला नंदी भैरव गणाधना बोलत होते तेव्हा बी ऐकलं. अरे त्यांनीच सुचवलेला उत्सव आणि त्यांनाच प्रवेश नाही. म्हणून म्या बी जाणार नाही जाणार. मासापती अक्काला बी जायचं नाही त्या इंदुरावाकडं. असं? मग मी पण जात नाही. हा, साई नसतील तर आपण तरी का जायचं? हा, आपण इथे तयारी करू आणि इथे रामनवमीचा उत्सव साजरा करू. म्हणजे 2-2 ठिकाणी रामजन्म साजरा होणार आहे तर. साई, तुम्हाला प्रवेश नसेल तर आम्ही पण जाणार नाही. हम्म. अरे पण मग इथे कोण येणार? जे हिंदुरावाकडं जाणार नाहीत ते येतील. शरद, अरे तिथे लोकांना जेवण असणार आहे, त्याची तयारी चालू आहे. हो पण रामाच्या उत्सवाला सुंठवणास तर वाटतात आणि तिथे जर जेवण देणार असतील तर आपणही इथे जेवण देऊ. जेवण तेवढं तर आपण रामाच्या सेवेत देऊ शकतो. म्हणजे शिर्डीत आजच्या दिवशी तरी कोणी उपाशी राहणार नाही, सगळे तृप्त असतील. साई साई गप्पन काय झालं? शरद, अरे झिपरी आणि सावळ्याला जाऊन सांग, आनंदाने नाचतील बघ. जिबरी कुणी बी काय बी करायचं नाही. सरकार बोलतील ते करायचं. सावळ्या रामाची मूर्ती घडवतोस आणि रडतोस का? अरे काय सांगू तुला? सावळ्या अरे रडू नका. साई म्हणले का आपण समजांनी खंडोबाच्या रावळात जन्म साजरा करायचा. तू इटा झिपरी समजानी यायचं रावळात. माळसापती म्हणले का जेवण आपण बनवायचं, समजायला जायचं. हिंदुरावाकडं नाही जायचं. या दत्तून सरकार भानू भानून या भानून चांगली वार्ता आणली. हवा याला त्याचं चांगलं फळ मिळायला हवं. आपल्याकडे उत्सव होणार आहे हे त्यासनी ठावा असताना बी त्यांचं असं म्हणणं म्हणजे चुकीचंच आहे की. अरे गाढवानू आजकाल वाटत होतीये तेव्हा काय चाळणी घेऊन गेला होता का काय? अरे 2 ठिकाणी उत्सव होतोय तवा तुलना होणार. तवा तुलना होणार तवा सरस कोण आहे ते समजणार. आपणच सरस आहे.
आणि तसं बी तुमच्या एवढा तामजाम त्यांना कुठे जमणार आहे? नुसतं तामजाम ज्ञाना धन येतच असत्याल. अहो, सरकार आपल्याकडे कीर्तनकार असणार आहे. अरे काय सांगतोय काय? कीर्तनकार? हा. अरे वा 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 वा. गॅशी. सरकार, अरे काय ही रीत झाली का? हे बघा बुवा, एरवी आला असता तर मुजरा करायला लावला असता. पण आज राम जन्माचं कीर्तन सांगायला आला म्हणून वाचला. कीर्तन करायला आणलंय ना? अहो मग चांगल्या कामासाठी आणलंय, मग उचलून कशाला आणायचं? मी असा चालू असतो की चल तात्या. आके दादा हिंदूरावाकडे नका नका जाऊ नका. ये शरद, आता तू बी मांजरावानी आडवा येणार आहेस वय? चल वो बाजूला. सासूबाई अहो पर तो काय म्हणतोय ते तरी ऐकू द्या. आई, आपण राम जन्माला जाणार आहोत, पण शरद आधी काय म्हणतोय ते तरी ऐकून घेऊ. काय झालं शरद? दादा नाके आपण रामजन्म साजरा करायचा आहे, पर खंडोबाच्या रावळात हिंदूराव साईंना घेणार नाही म्हणून आपण समजानी रामजन्म खंडोबाच्या रावळात साजरा करायचा आहे. दादा जिपरी तिकडेच आहे. चल चल चल. ऐकलं का कशी नारद मुनिवानी कळ लावतोय तो? ते काय नाही, याचं ऐकायचं होतं ऐकलं, आता थांबायचं नाही. चल रे तात्या. आजी पर जिपरी बी तिकडेच आहे ना. आणि जर साई खंडोबाच्या रावळात असेल तर राम बी तिथंच असणार. दादा, बघितली का तुझ्या बायकोची अक्कल? आपण जिथं जाणार तिथं राम असणार नाही, आणि तो साई फकीर जिथं असणार तिथं राम येणार. वागवा. भाईजा, आता उगा यावरून वाद नको. आपण हिंदूरावांकडे जायला निघालो, तिकडेच जाऊ. समजलं नाही का? असं तोंड पाडून नाही यायचं. असेल तर आनंदाने यायचं, नाही तर मग समजेच बसू की घरात. मग आई, शरद, आम्ही तिकडे जायला निघालो, आम्हाला जावंच लागेल. चला चल तात्या. भाईजा, चला. आद्या, माळसापती लय छान कीर्तन करतात. अहो माळसापती तिकडं नाही दादा, खंडोबाच्या रावळात आहे. खंडोबाच्या कीर्तन तिकडं असेल. आपण सगळे आज राम जन्मासाठी जमलो आहोत. वय वय अहो कीर्तन होऊ दे की. जिपरे, राम किती मोठा देव होता ना हे तुला आता समजेल. आज मी कीर्तन करणार नाही, साई करतील. अहो कीर्तन आणि मी आपल्याला नाही जमणार. अहो साई, तुम्हाला काही जमणार नाही असं या जगात काहीच नाही. अरे सावळ्या, कीर्तन ही परंपरा आहे. कीर्तन हे शास्त्र आहे, त्याचे काही नियम असतात, आणि मला त्यातलं काहीही जमत नाही. बरं साई, तुम्ही रामाबद्दल सांगा, आम्ही ऐकू. आम्ही त्याला कीर्तन म्हणणार नाही,
बस. अरे ते तर तूच चांगलं सांगशील. साई, काल तुम्ही सांगितलेली एक गोष्ट मला खूप आवडली. रामाचं नुसतं नाव घेऊ नका, तर रामाने दाखवलेल्या वाटेवर चालावे. अहो साई, अहो तुम्ही सांगा की, अहो बोला की तुम्ही. अहो साई, साई तुम्ही सांगा ना, जरा ऐकायला बी बरं वाटेल आमच्या कानाला. बाबा तुम्ही बोलणार नसाल तर मी जाते. झिपरी बरोबर बोलती. मी पण तुम्ही नाही बोललात तर मी बी जाईन. चाललो. ठीक आहे. आलं बरं का ते नदी भैरव. आलं आलं. समजा व्यवस्थित आहे ना बुवा. हा. या 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 दादा, या इकडे. बस बस. ए गाड्यानो बसा. ए शंकर्या या की इकडे. या या बसा. ए चल की बेगी बेगी. चल बसा. ओ बुवा, आता करा की सुरू. पोलीस पाटील आलं. हे आलं म्हणजे समजा गाव आलं इथं, आहे की नाही? हा? करा सुरू. थांबा की जरा. नाही म्हणलं स्वागत तरी करू दे मला समद्यांचं. हा हा. आत्तर तुम्हाला दिला ना वा. घ्या. पाटलीन बाई, अहो बाई जबाई राहिल्यात. अगं घ्या बायजबाई. अहो घ्या की. अहो सुगंध घेऊन तर बघा. आता मला जे ठाऊक आहे ते ऐका. तुम्ही आग्रह करताय म्हणून मग ऐका. धनापेक्षा चारित्र्य, वस्त्रांपेक्षा आरोग्य, विचारांपेक्षा आचार आणि शब्दांपेक्षा कृती याचं महत्व अधिक आहे. असं म्हणतात, दुसऱ्यांचं मन सांभाळायला लागलो तर स्वतःचं मन मारावं लागेल. एका वेळी एकच शक्य असतं, स्वतःचं सुख किंवा दुसऱ्यांचं मन. मग मेळ कसा घालणार? त्याला विचारलं तर तो काय म्हणेल? स्वतःचं सुख की दुसऱ्यांचं मन? कशाचा कौल त्याच्याकडून मिळेल? फार सोपं आहे. तो म्हणेल दुसऱ्यांचं मन सांभाळण्यातच आपलं सुख असायला हवं. मग तोही आनंदी, आपणही समाधानी.
कारण तो कोणा एकाच भलं पाहिल का? नाही ना, तो सगळ्यांचंच भलं पाहिल, कारण तो आहे सबका मालिक. सबका मालिक एक.